किचनमध्ये असं मॅजिक होऊ शकतं, कल्पना नव्हती. पाहून सगळे म्हणतील असं पण बनवू शकतं. ते काय आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ही रेसिपी उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे आणि घरी सोप्या पदार्थात तयार होते. एकदा बनवून बघा आणि तुम्हीच म्हणाल असं पण बनवू शकतं. आज आपण बनवतोय थंडगार आंबट गोड अशा चवीची कच्च्या कैरीची आईस्क्रीम. हो, कच्च्या कैरीची आईस्क्रीम. विश्वास नाही ना बसत आहे? चला तर मग करूयात सुरुवात. त्यासाठी मी इथे कच्ची कैरी घेतलेली आहे. त्याच्या साली काढून आता त्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊयात. उन्हाळा लागले की आपण सगळे आवडीने आईस्क्रीम खात असतो. वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण आईस्क्रीम खातो. पण एकदा तुम्ही कच्च्या कैरीची आईस्क्रीम बनवून बघा. चवीला इतकी छान लागते ना, एकदा तुम्ही ही बनवली की पुन्हा पुन्हा बनवाल. कैरीची कोय काढून आपण या पद्धतीने छान बारीक स्लायसेस करून घेतलेल्या आहेत. मेजरिंग कपप्रमाणे 1 कप कैरीचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत. कढईमध्ये मी आपण तुकडे करून घेतलेली कैरी घालून घेते. त्यामध्येच पाव वाटी साखर घातलेली आहे. 2 टेबलस्पून त्याचं प्रमाण आहे. यात आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीचे तुकडे आणि साखर घातलेला पॅन आपण गॅसवर ठेवून घेतला आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. साखर जशी जशी वितळायला सुरुवात होईल तसं तसं आपलं मिश्रण हे पातळ होईल. आता आपण बनवतोय काय, तर आपण बनवतोय कैरीची जेली. आपल्याला कैऱ्या छान ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे आता जशी साखर वितळते ती पातळ होईल, पुन्हा ती घट्ट होईपर्यंत आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये मी अगदीच चिमूटभर मीठ घालून घेते. पुन्हा हे मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून छान शिजवून घेऊयात. एकदा आपण झाकण उघडून बघूयात. पुन्हा हे मिक्स करून घेऊयात. कैऱ्या आपण पॅनमध्ये घातलं तेव्हा कैऱ्यांचा रंग कसा होता आणि आता कसा झाला आपल्या कैऱ्यांचा इथे रंग बदललेला आहे. साखरेचं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता इथे मी घालून घेते हिरवा फूड कलर. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं स्किप केला तरी देखील चालेल. हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊयात. म्हणजे ह्या रंगाची कोटिंग आपल्या कैरीला छान होईपर्यंत, मिश्रण घट्ट होईपर्यंत पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. फूड कलर घालून देखील मी 2 मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे. मिश्रण आपलं छान घट्ट झालेलं आहे. आता आपण इथे गॅस घालवून देऊयात आणि मिश्रण छान गार करून घेऊयात. आता आपण पुढील लागणारं साहित्य बघून घेऊयात. मी इथे 1 वाटी घेतलं आहे अमूलचं फ्रेश क्रीम. तुम्ही घरच्या दुधाची साय वापरली तरी देखील चालेल. तेही नसेल वापरायचं तर ज्या प्रमाणात मी फ्रेश क्रीम घेतलं आहे त्याच प्रमाणात तुम्ही मिल्क पावडर किंवा खव्याचा देखील वापर करू शकता. पुढील साहित्य आहे 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क. वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाव वाटी. तुम्हाला कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही त्या प्रमाणात साखर वाढवून घ्या. जितक्या प्रमाणात मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे त्या प्रमाणात. इथे कैरी किती आंबट आहे त्या अनुषंगाने देखील आपलं साखरेचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. पुढील लागणारं साहित्य 1 टेबलस्पून मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार. मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालून घेतो आहे फ्रेश क्रीम, कंडेन्स मिल्क, ॲड करून घेतो आहे मिल्क पावडर, पाव चमचा वेलची पावडर आणि आपण मगाशी तयार केलेलं जेली आहे ना ती यामध्ये अर्धी आपण घालून घेणार आहोत. मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले साहित्य मिक्सरला एकदा आपण फिरवून घेऊयात. मिश्रण छान एकजीव होईल आणि याची टेस्ट आणखी अप्रतिम होईल. आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान फाईन पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये आपण ॲड करून घेऊयात कैरीची जेली. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत आपलं तयार मिश्रण. यावर मी घालून घेते थोडेसे बदामाचे काप. तुम्हाला हवे ते घाला. ड्रायफ्रूट्स नसेल घालायचे चालतील. 1-2 वेळेला छान टॅप करून घेऊयात. आता
आता या आईस्क्रीमचं वैशिष्ट्य म्हणजे काय, डीप फ्रीझरला अगदी 4 ते 5 तासात सेट होते, कमी वेळात आणि झटपट. आता आपल्याकडे फॉईल पेपर नसेल त्यावेळेला काय करायचं, एखाद्याशी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, ती वरून ठेवायची आणि त्याचं झाकण लावून घ्यायचं. आईस्क्रीम आपली जाणार आता डीप फ्रीझरला 4 ते 5 तास सेट होण्यासाठी. आईस्क्रीम आपली फ्रीझरला 4 ते 5 तास छान सेट झालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. बघा आपली आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे. खाण्यासाठी रेडी झाली आपली आंबट गोड चटपटीत चवीची कैरीची आईस्क्रीम. तुम्ही एकदा नक्की बनवा. बनवली की तुम्ही तिच्या प्रेमातच पडाल. पुन्हा दुसऱ्या कुठल्याही आईस्क्रीमचा फ्लेवर तुम्ही टेस्ट करणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत आसनाच किचनचे व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू.